भावी शिक्षक हो. येत्या TETसाठी आपण मराठी सराव घेत आहोत आणि आपण 2018ची ही क्वेश्चन पेपर कंटिन्यू करत आहोत. तर यामध्ये पहा मागील व्हिडिओमध्ये मी 2 व्हिडिओमधून काही क्वेश्चन तुम्हाला काय केलेले आहे एक्सप्लेन केलेले आहे. तर पुढे आपण पाहूया की जलावरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. तर आपल्याला इथे संधी विग्रह ओळखायचा आहे आणि याची योग्य उत्तर आहे पहा 53 पर्याय क्रमांक 3 जल अधिक अवतरण बरोबर जलावतरण पर्याय क्रमांक 3. तर ही काही स्वरसंधीची उदाहरणे आहेत. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही अभ्यासू शकता. त्यानंतरची पाहूया व्यंजन संधीची उदाहरणे. नंतर नेक्स्ट पाहूया विसर्ग संधीची उदाहरणे. पहा स्क्रीनशॉट घ्या. यापैकी खूप सारे शब्द आपल्या 2013 ते 2024 TETमध्ये विचारण्यात आलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत चला. काही कमेंट असतील तर कळवा. त्यामुळे आम्हाला कळतं की तुमचा या व्हिडिओमुळे फायदा होत आहे की नाही. त्यामुळे आम्हाला पुढील व्हिडिओ बनवायचा की नाही हे पण आपल्याला प्रेरणा मिळत असते. जर तुम्हाला जर किंचित ही फायदा झाला तर नक्की कमेंट करा किंवा एक लाईक तरी करा. नेक्स्ट आपल्या प्रश्नाकडे जाऊया. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत आणि याचे योग्य उत्तर आहे 2 रघुनाथ पंडित. या संदर्भाने मी तुम्हाला काही काव्यसंग्रह व त्यांचे कवी जे महत्त्वाचे आहेत तेही देत आहे. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ह्याचाही अभ्यास करा. कमी वेळेत खूप अभ्यास व्हावा किंवा व्हिडिओ पाहूनच तुमचा अभ्यास व्हावा हाच ह्याच्यामागे हेतू आहे. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी ह्या सारे नोट्स अवेलेबल करत आहे. पहा काही पुस्तके व त्यांचे लेखक प्रसिद्ध पुस्तके. यातले सुद्धा प्रश्न 2013 पासून 2024च्या TETमध्ये विचारले गेलेले आहेत. एकत्रित स्क्रीनशॉट घेऊन अभ्यासून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे भावाचक नसलेले नाम ओळखा. शौर्य, कटुता, गोडवा आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 कार्य. भावाचक नामे कोणती व कुणाला भावाचक नामे म्हणतात हे आपण तुम्ही इथं अभ्यासू शकता. बस पहा सामान्य नामे व विशेषणे यांना य, त्व, पण, पना, ई, ता, की, गिरी, वा, आई यासारखे प्रत्यय लावून भावाचक नामे तयार होतात. उदाहरणार्थ पहा सुंदर, सौंदर्य, मनुष्य, मनुष्य, मनुष्यत्व. तर या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन हे तुम्ही अभ्यासून घ्या. खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तत्सम शब्द ओळखा. म्हणजे मराठीमध्ये जसाच्या तसा तो संस्कृतमधून आलेला आहे. तर या ठिकाणी पहा काय आहे पर्याय आहेत विरक्त, भाऊ, डोके, पाऊस. तर विरक्त हा शब्द तत्सम शब्द आहे. या ठिकाणी तुम्ही तद्भव व तत्सम शब्दांचा स्क्रीनशॉट घेऊन हे शब्दही अभ्यासून घ्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेतून मराठीत आलेल्या ह्या शब्दांची यादीसुद्धा तुम्ही अभ्यासली पाहिजे. कारण वेळोवेळी या 2013 पासून 24पर्यंतच्या प्रश्नपत्रिकामध्ये ह्या शब्दांवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अभ्यासून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामदेव ढसाळ. इतरही पर्यायांची पुस्तके आपण शेवटी पाहणार आहोत. तर पहा उभया नववी नसलेले अव्यय ओळखा किंवा वाहवा, वा, व. तर याच्यापैकी पहा उभया नववी अव्यय नसलेले आहे पर्याय क्रमांक 2 वाहवा. कारण हे उद्गारवाचक शब्द हा आहे. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. तर बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 4 माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव हे विद्यार्थी नसलेले वाक्य आहे. बाकी बघा पादत्राणे ओळीने ठेवावी, या कामी देवाची कृपा व्हावी, त्या बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी ही सगळी काय आहेत विद्यार्थी वाक्य आहेत. तर पहा आपण विद्यार्थी वाक्य म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. तर या ठिकाणी तुम्हाला मी सर्व प्रकार उपलब्ध करून दिलेले आहेत. पहा तर आपण विद्यार्थी वाक्य म्हणजे काय पाहू. तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. तर उदाहरणार्थ चांगला अभ्यास करावा विद्यार्थी वाक्य. तसेच तुम्ही इतरही प्रकारांचा इथं अभ्यास करू शकता. स्क्रीनशॉट घेऊन हे नोट्स तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये समाविष्ट करा. याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न आलेले आहेत. आपला शेवटचा प्रश्न आहे पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. तर बघा इजिप्तायन, शॅमिनी, बॅरिस्टर. तर पर्याय क्रमांक 4 गबाळ हे काय आहे आत्मकथनपर पुस्तक आहे पर्याय क्रमांक 4.
आता आपण वरील जे मी सांगितले होते की आपण इतर दया पवार, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांची आता पुस्तके पाहणार आहोत. तर पहा, बलूत. दया पवार यांची बलूत ही काय पुस्तक प्रसिद्ध आहे. पहा, काही कारणास्तव मी ही पुस्तके तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण ह्या काय करूया, ग्रंथ व ग्रंथकाराच्या प्रश्न अभ्यासूया, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न तुमच्या पदरी पडतील. खालील पुस्तकाचे लेखक किंवा कवी कोण आहेत? पडघवली, गोनी, दांडेकर. राम गणेश गडकरी यांचे कवितेसाठीचे टोपण नाव काय? तर त्यांचे टोपण नाव होते पर्याय क्रमांक 4 गोविंदा ग्रज. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. गीताई हे पुस्तक कुणी लिहिले? गीताई हे पुस्तक विनोबा भावे. केशवसूत हे टोपण नाव कुणाचे? तर कृष्णाजी केशव दामले. पर्याय क्रमांक 4. पुस्तकाचे नाव दिलेले आहे, योग्य त्या लेखकाच्या नावाचा क्रमांक लिहा. स्वामीकार कोण? रणजित देसाई. पुस्तकाचे नाव दिले आहे, त्याच्या लेखकाचे नाव काय? ययाती वि. स. खांडेकर. बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. विष्णू वामन शिरवाडकर कोणाचे नाव आहे? तर कवी कुसुमाग्रज. आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे? तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. पर्याय क्रमांक 1. श्री दिवाकर हे कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक नाट्यछटा. पर्याय क्रमांक 3. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे? तर पर्याय क्रमांक 4 प्र. के. अत्रे यांचे हे काय होते? आत्मचरित्र आहे. तर अशा प्रकारे हे स्कॉलरशिपमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, जे आपल्या TET-साठी सुद्धा काय आहेत? महत्त्वाचे आहेत. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला त्या पुस्तकांचे जर लिस्ट हवी असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. ऑल दी बेस्ट.